धाराशिवमध्ये कला केंद्राच्या विरोधात पोलिसांची कारवाई। एका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द। 5 कला केंद्र चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल। एकनाथ शिंदेंची जोगेश्वरी स्पोर्ट क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। विभागातील कामावर भर देण्याच्या शिंदेंच्या सूचना। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पावसाने अनेक ओढ्यांना आणि नद्यांना पुराचं स्वरूप। पाथर्डी तालुक्यातील मडी येथील पूल गेला वाहून। भारतातून अमेरिकेला जाणं देखील महागलं। अमेरिकेच्या विमानाच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ। तिकिटांचे दर 37,000वरून थेट आता 70 ते 80,000 रुपयांवर। ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 350 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी केलंय काम। नवी मुंबईच्या तळोजामध्ये 17 वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या। मुलीच्या मावशीच्या पतीनं केली हत्या। घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार। पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलांची माहिती। अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश। ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।